नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत. बातमी आहे देहू गावच्या भंडारा डोंगर येथून बुद्ध पौर्णिमेनिमित्त करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाची. वृक्षदायी प्रतिष्ठान, भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघ यांच्या वतीने संयुक्तपणे श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सन वृक्षांचा या अभियानाअंतर्गत पिंपळाच्या 6 फूट उंच रोपांची लागवड करून बुद्ध पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा ही निसर्ग आणि अध्यात्म याची अनुभूती देणारा दिवस आहे. त्याच दिवशी गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली आत्मअनुभूतीचा साक्षात्कार झाला आणि तोच बोधी वृक्ष म्हणजे पिंपळ. या वृक्षाची लागवड करण्यात आली. बनते झेन मास्टर सुदर्शन यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राजू लोखंडे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, जोपासेठ पवार, जगन्नाथ नाटक पाटील, उपसरपंच संतोष हगवणे, जगन्नाथ जरग, सुभाष पाटील, सचिन पवार, अर्जुन शिंदे, दीपक कसाळे, सतीश चव्हाण, शेवकर सर आदी उपस्थित होते. या उपक्रमाबाबत बोलताना अरुण पवार म्हणाले की आमच्याकडून संयुक्तपणे गेल्या 5 वर्षांपासून देहू आणि परिसरात वृक्ष संवर्धनाचे काम केले जाते. गेल्या 5 वर्षांत हजारो झाडांची लागवड आणि जोपासना या संस्थांमार्फत केली जात आहे. वृक्ष लागवड आणि संवर्धन ही सामाजिक चळवळ व्हावी यासाठी असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अरुण पवार यांच्या कार्याची दखल घेत पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांना नुकतेच वृक्षमित्र आदर्श समाज सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापना व श्री रामनवमीचे औचित्य साधत सुतारवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अरुण पवार यांना ज्येष्ठ कीर्तनकार, हरिभक्तपरायण एकनाथ महाराज सदगीर, गिरिराज नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब सुतार, समाजभूषण शांताराम महाराज निमण, मृदुंगाचार्य पांडुरंग दातार, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज अध्यक्ष मारुती महाराज कोकाटे यांच्या हस्ते सुतारवाडी ग्रामस्थांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वृक्ष संवर्धन हीच देवपूजा असे मानून अरुण पवार यांनी आजपर्यंत 25,000हून अधिक वृक्षांची लागवड करत त्यांची जोपासना देखील केली आहे. देहू, आळंदी, तुळजापूर, उस्मानाबाद, भगवान बाबागड, घाट सावरगाव अशा अनेक ठिकाणी वृक्ष लागवड केली आहे. विशेष म्हणजे फक्त दिखावा किंवा प्रसिद्धीसाठी वृक्ष लागवड केलेली नसून यातील सर्वच्या सर्व रोपांचे वृक्षात रूपांतर झाले आहे. अरुण पवार हे 6 फुटांपासून अधिक उंचीची रोपे लावतात आणि पुढील 3-4 वर्ष या वृक्षांना टँकरद्वारे पाणी देऊन ही रोपे जतन केली जात आहेत. आज घडीला अरुण पवार यांचे 5 टँकर झाडांना मोफत पाणी पुरवण्याचे काम करत आहेत. उन्हाळ्यातही झाडे वाचली पाहिजेत अशी त्यांची भूमिका आहे. एक प्रकारे झाडे लावा, झाडे जगवा या माध्यमातून ते पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. याबाबत अरुण पवार यांनी सांगितले की झाडेच हवा शुद्ध करतात, झाडे माणसाला जगण्याची दृष्टी देतात. वृक्ष संवर्धन हीच खरी देवपूजा आहे. या संकल्पनेतून दरवर्षी जानेवारी ते पाऊस पडण्यापर्यंत वृक्षांना टँकरद्वारे मोफत पाणी दिले जाते. यंदाही गेल्या जानेवारीपासून वृक्षांना मोफत पाणी देण्याचा उपक्रम सुरूच असून दररोज 5 टँकरद्वारे पाणी देण्याची सेवा केली जात आहे. यासाठी मराठवाडा जनविकास संघासोबतच वैष्णवी फूड इंडस्ट्रीज, वृक्षदायी प्रतिष्ठान आणि भंडारा डोंगर ट्रस्ट समिती यांच्या संयुक्तपणे वृक्ष जपण्याचे सामाजिक कार्य करत आहेत. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये झाडांसाठी UPVC पाईपलाईनच्या माध्यमातून ठिबक सिंचन पद्धतीने पाणी पुरविले जात आहे. तसेच देहूगाव, गायरान या ठिकाणी देखील ठिबकद्वारे वृक्षांना जीवनदान दिले जात आहे. याशिवाय वन्य प्राण्यांसाठी देखील जंगलाच्या कडेला सिमेंटचे हाऊद ठेवून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे हरिण, माकडे, मोर, अन्य पशुपक्षी यांची तहान भागविण्याचे काम वृक्षमित्र अरुण पवार करत आहेत. आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी पाठवलेली ही क्षणचित्रे पाहूया. आणि बुद्ध पौर्णिमेचं एक अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. आणि ही बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करावी, तर आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे असं मी मानतो. कारण की या ठिकाणी माननीय अरुणजी पवार यांच्या माध्यमातून आज भंडारा डोंगर या परिसरामध्ये ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांना ज्ञानप्राप्ती झाली, तर त्या परिसरामध्ये आज वृक्षांची लागवड करून ही बुद्ध पौर्णिमा आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. कारण की वृक्ष
हे टिकले पाहिजे, वृक्षांना वाढवलं पाहिजे आणि वृक्ष जे आहे या वृक्षातून प्राणीसृष्टी जीवसृष्टी देखील निर्माण होते, टिकते. पाणी म्हणजे पाऊस देखील तयार होत असतो आणि प्राणीसृष्टी निर्माण झाली तर ही जी संपूर्ण वनसृष्टी जी आहे ती देखील निर्माण होते आणि ती देखील टिकते. हे एकमेकाशी इंटरडिपेंडंट असं जे लिंक आहे, ही समग्र जी इकोलॉजी आहे या इकोलॉजीला टिकवणे, यातला आनंद उत्सव साजरा करणे, याच्याशी समरस होणे म्हणजेच खऱ्या अर्थाने बुद्ध पौर्णिमा साजरी करणे. कारण की संपूर्ण बुद्धांचं जीवन हे निसर्गाच्या सान्निध्यात गेलेलं आहे आणि भंडारा डोंगर या परिसरामध्ये बुद्धकालीन काही अवशेष देखील आहेत. त्या ठिकाणी काही बौद्ध चैत्य आहे, म्हणजे या ठिकाणी बौद्ध भिक्खू जे ज्ञानप्राप्तीला प्राप्त झाले असतील त्यांचंही वास्तव्य या ठिकाणी होऊन गेलेलं आहे. आणि त्या परिसरामध्ये ही वृक्षांची लागवड करणे आणि विशेषतः बोधिवृक्ष ज्याला संबोधलं जातं संपूर्ण जगामध्ये, की ज्या बोधिवृक्षाखाली बसून बुद्धांनी ज्ञान प्राप्त केलं, की जे बोधिवृक्ष म्हणजे पिंपळ वृक्ष, की या पिंपळ वृक्षाच्या खाली समग्र ऑक्सिजन असतं, हे 24 तास ऑक्सिजन देतं आणि या वृक्षाची लागवड करते म्हणजे संपूर्ण मानवसृष्टीसाठी प्राणीसृष्टीसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करते. असं पुण्याचं काम या ठिकाणी अरुणजी पवार आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. आणि इतकंच नव्हे तर हे फक्त लागवड नाही, फक्त वृक्ष प्लॅन्टेड नाही केला, तर त्याला जगवतात, त्याला टिकवतात, त्याला वाढवतात, इथपर्यंत त्याची निगा राखतात. म्हणून त्यांचे शतशः या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन. आणि बुद्ध असं म्हणतात की जेवढी काही प्राणीसृष्टी आहे, जेवढी काही वनस्पतीसृष्टी आहे, या सर्व सृष्टीच्या प्रती एक प्रकारची मैत्री भावना करणे, त्यांच्याप्रती करुणाभाव व्यक्त करणे म्हणजे आपल्यातलं बुद्धत्व जागृत करणे. आणि हे बुद्धत्व जेव्हा असं बुद्ध झाडाखाली बसल्यानंतर ते झाड देखील तितकं तरंगित झालं. तशाच प्रकारचे तरंग हे समग्र विश्वाला आंदोलित करावे आणि जगामध्ये शांती निर्माण व्हावी, जगामध्ये एक चांगल्या प्रकारचं सौख्य तयार व्हावं, अशीच मनोकामना या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मी व्यक्त करतो.